थांबा 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 थांबा. सगळ्यांचे माईक लागलेत. कोणासाठी थांबायचं अजून? थांबतो थांबतो थांबतो. एक मिनिट. सगळ्यांचं झाले. पत्रकार बांधवांना एवढी सूचना आहे की ही शेवटची प्रेस कॉन्फरन्स पीसी किंवा बाईट समजू. जे विचारायचंय आत्ताच विचारून घ्या. सुरू करा. असं आहे की तुम्ही आरएसएस ला देणार होते सगळं हे, परंतु आरएसएस कडून आपलं हे स्वीकारण्यासाठी एकही व्यक्ती आला नाही. तुम्ही ते पोलिसांना दिलंय. हे तुमच्या मोर्चाचं यश का पाहिजे? हे बघा, तुम्हाला आता कसं इंटरप्रिटेशन करायचं हे तुमच्यावरती आहे. आपण ह्याचा असा महत्वाचा अर्थ काढू शकतो की आरएसएसचा एकही माणूस भारताचा झेंडा, भारताचं संविधान आणि महाराष्ट्र रजिस्ट्रेशन पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट स्वीकारायला समोर नाही आलं तर आपण हे मानू शकतो का की ह्या गोष्टी त्या मानत नाहीत? भारताचं संविधान ते मानत नाहीत, भारताचा राष्ट्रीय ध्वज ते मानत नाहीत आणि महाराष्ट्राचा पब्लिक रजिस्ट्रेशन ऍक्ट ते मानत नाहीत. हे आपण गृहीत धरू शकतो का? दुसरी गोष्ट, ही एक पब्लिक कर्टसी किंवा प्रोटोकॉलचा भाग होतो की संविधान, भारताचा ध्वज, राष्ट्रध्वज किंवा एक ऍक्टची कॉपी कोण देतं तेव्हा तो स्वीकार करावा, कारण हा तुमचा वैयक्तिक सन्मान नाहीये, हा त्या संविधानाचा सन्मान आहे आणि त्या राष्ट्रीय ध्वज. आणि जेव्हा तुम्ही राष्ट्रीय ध्वज किंवा संविधान स्वीकारायला नकार देता तुम्ही त्याचा अपमान करता. आणि आमचं जे म्हणणं होतं की आरएसएस संविधान चौकटीत नाहीये, आरएसएस संविधानाच्या चौकटीत नाहीये, आरएसएस हे रजिस्टर्ड नाहीये, हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही आरएसएसचं ग्राउंडवर जमिनीवरती खोडून काढणं. शेवटच्या माणसाला आरएसएस किती धोक्याचं आहे, आरएसएस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आरएसएस जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून अमन, शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून देणार. आंदोलन मागे घ्यावे आणि आरएसएस वर बंदी घालावी, या बाबतीत इथून पुढे कशी वाटते? आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू. दुसऱ्या बाजूला आरएसएस हा 100 वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आरएसएसची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळ आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू.